हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे माझ्या गोडूल्या आदूचं बोर स्नान आणि त्याचबरोबर हळदी कुंकूही. आता बोर स्नानासाठी कशा पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे किंवा कसं माझं हळदी कुंकू झालं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बिलकुलही स्किप करू नका. तर इथे मी A4 साईजचे जे कलरफुल पेपर आहेत ते घेतलेले आहेत आणि त्याच्यापासूनच आपण काईट बनवणार आहोत. तर जिच्यासाठी हे सगळं बनवायचं चाललं होतं, तिची अशी मजा मस्ती चालली होती आणि दीदी माझी काम करू लागत होती. लहान मुलं म्हटली, की मजा-मस्ती करतच काही गोष्टी कराव्या लागतात. आता तिला शांत बस म्हटलं तरीही समजत नव्हतं. पण तिला घेऊन मी छान असे जे काईट आहे किंवा जे डेकोरेशनसाठी लागणाऱ्या काईट्स होत्या ते बनवल्या आणि त्यानंतर भिंतीला त्या चिकटून घेतल्या. तर मस्त असं डेकोरेशन झालं होतं आमचं. तर अशा पद्धतीने मी सगळ्या ज्या काईट आहेत त्या सेलो टेपच्या साहाय्याने पेस्ट करून घेतल्या. तर भिंत छान अशी जी पूर्ण भरलेली दिसत होती. त्यानंतर संध्याकाळी हळदी-कुंकूही होतं. त्यामुळे छान अशी दारात छोटीशी रांगोळ काढून घेतली. आता कार्यक्रम असले की लहान मुलांना थोडीफार मदत करावी वाटते आणि त्यांनाही आपण काही कर म्हटलं तर तेही आवडीने करत असतात. त्यामुळे अनन्याने आज छान असे ज्या वाती आहेत त्या लावल्या समईला. त्यानंतर माझीही आतमध्ये थोडीफार अशी तयारी चालू होती. कारण आदूचे फोटो काढायचे होते म्हणून म्हटलं चला थोडंसं तयारी करून घ्यावी. त्यामुळे आतमधलं सगळं असं छानसं डेकोरेशन केलं आणि त्यानंतर अद्विराचं आवरायला घेतलं. दाखव बरं. तिला घालायचं. हे नकोय तुला? मी घालू मग? तुला घालायची ना? हा, दे रे, चला. मग बर. मग हिला घालायची का? हिला घालायची? तुझ्या पिल्लूला घालायची? हं? मग कोणाला घालायचं मग? हे कोणाला घालायचं? हा ड्रेस कोणाला घालायचा? आजीला घालायचा. आणि तुला नको? कोणाला घालायचं? हिला घालू? हं? हो. बसतो तिला. हो. मग तुला नाही घालायचा? हं. हं. अरे ते तसंच असतं. अगं बाब्या तसंच असतं ते. कुठे? हा तेच लावायचं. हा लागलो ना. काढून फेकून नाही द्यायचे, आपल्या हरवतील. कुणी नाही उचलून मग. दीदी हो दीदी. किती किवटी किवटी दिसतील बघ. छान आहे, छान दिसतात, छान दिसतात. कोण आहे ग ती? कोण आहे ती? आजी आहे. आधी आधी बराच वेळ आदूला लाडी-गोडी लावून तिला छान असा फ्रॉक घातला, तिला रेडी केलं. त्यानंतर मी रेडी व्हायला घेतलं. छान अशी काठापदराची जी साडी होती ती घातली. आता तिलाच काय मलाही साडी घालायला जास्त जमत नाही. कारण अशा काठापदराच्या साड्या म्हटली, की कोणीतरी मदतीला हवं असतं. जेणेकरून आपली पिन, मिऱ्या व्यवस्थित येईल. पण मला काही शेवटी पिन नाही जमली. मी वन साइडच पिन केली आणि आवरायला घेतलं. तर बायका येणार म्हणून म्हटलं काहीतरी त्यांना गोड असं करावं म्हणून मसाला दूध बनवायला घेतलं, ज्यामध्ये भरपूर सारे ड्रायफ्रुट्स, साखर आणि वेलची पावडर आहे ते घालून बराच वेळ ते दूध उकळू दिलं, जेणेकरून त्याची टेस्ट त्यामध्ये उतरेल आणि छान असं मसाला दूध बनेल. त्यानंतर अद्विरासाठी बोर स्नानासाठी जे काही लागणार होतं साहित्य, ते सगळं एकत्र मिक्स केलं, जे की लाह्या, चॉकलेट, बिस्किट, जो खाऊ असतो लहान मुलांसाठी, ते सगळं एकत्रित मिक्स केलं आणि त्यानंतर बायका यायच्या अगोदरच अद्विराला बोरस्नान घालून घेतलं. कारण सगळे आले, की मग मुलं रडतात, पडतात असं काहीतरी होऊन जातो आणि खूप गोंधळ होतो घरामध्ये. मग काहीच सुचत नाही आणि आपल्यालाही बायका आल्या, की त्यांना चहा-पाणी करायचं असतं. त्यामुळे म्हटलं नको, अगोदरच तिला बोरस्नान घालून घ्यावं. त्यानंतर जे काही वाणासाठी आणलं होतं, तर जास्त काही नाही, तर मी हळदी-कुंकवाचे करंडे दिले होते यावेळेस. प्रत्येक वेळेस काही ना काही द्यायचंच असतं. त्यामुळे म्हटलं चला ह्यावेळेस हळदी-कुंकवाचे करंडे द्यावेत. फ्रेंडही आली होती म्हटलं आता तिच्यापासूनच आपली हळदी-कुंकवाची छान अशी सुरुवात करावी. संक्रांत हा फक्त एक सण नसून तर लेडीजमधल्या शब्दांची देवाण-घेवाण, हळदी-कुंकवाच्या निमित्तानं एकत्रित येणं
एकमेकांशी गप्पा मारणं ह्या गोष्टी होतात, जेणेकरून आपणही त्यांना वाण देऊ. वाण म्हणजे तरी काय हो? एक आपण फक्त आपल्या घरी आल्याची आठवण त्यांना देत असतो. त्यानंतर अद्विराला सगळ्यांनी मिळून औक्षण केलं. बास बास बास. सर्व बायकांनी छान असं अद्विराचं बोरस्नान केलं. त्यानंतर हळदी कुंकू करायला घेतलं. मला अगोदर असं वाटलेलं की घाई गडबड होती की काय, पण काही नाही, शांत आणि मस्त असा कार्यक्रम झाला. सगळ्या बायकांना अगोदर हळदी कुंकू लावून घेतलं. त्यानंतर जे तीळ होते ते दिले आणि वाणासाठी जे सामान आणलं होतं नंतर ते दिलं आणि छान असं माझा हळदी कुंकाचा कार्यक्रम पार पाडला. एरवी तर नाही, पण सणासुदीला प्रत्येक लेडीज ही हळदी कुंकाचा मान आहे म्हणून आपल्या घरी येते आणि आपल्या घराची शोभा वाढवते. हळदी कुंकाच्या निमित्ताने का होईना कपाटातल्या साड्या लेडीजच्या बाहेर निघतात आणि नटापटा करायला वेळ मिळतो. एरवी घरामध्ये काम तर आपण नेहमीच करत असतो, पण काही क्षण हे स्वतःसाठी जगणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि ह्या हळदी कुंकाच्या निमित्ताने का होईना आपण सगळ्या फ्रेंड एकमेकींच्या घरी जातो आणि एकमेकींशी बोलतो, गप्पा गोष्टी करतो. तर माझ्या या छोट्याशा पिटुकल्यांसाठी त्यानंतर मी तीळ दिले आणि आमचा कार्यक्रम संपवला. कार्यक्रमानंतरचा जो काही पसारा झाला होता तो आवरण्यासाठी माझ्या दोन्हीही मुलींनी मला छान अशी मदत केली आणि माझा व्हिडिओ इथेच संपवते. चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.